टम्म फुगलेली गरमागरम खमंग अशी पुरी कोणाला आवडत नाही, सगळ्यांच्याच आवडीचा विषय. पण हीच पुरी जर मस्त अशा मटारपासून बनवली असेल तर काय म्हणता. आणि हो, आपण यामध्ये मटारची स्टफिंग वगैरे बनवणार नाहीत, अगदी साध्या सोप्या पद्धतीनं बनवणार आहोत. टिप्स आणि ट्रिक्सचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाय, शेवटपर्यंत नक्की पहा. मिक्सरच्या भांड्यात 1 मोठा चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिरे, 1 इंच सालं काढून आल्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या आणि सोबतच मी घेतलेले आहेत 1.5 वाटी मटार. मी इथं 40 ते 45 पुऱ्याचं प्रमाण तुम्हाला सांगत आहे. सोबतच घेतलेली आहे मस्त हिरवी अशी कोथिंबीर आणि याला आपल्याला बारीक असं मिक्सर फिरून घ्यायचं आहे. गरज लागली तर थोडंसं पाणी घालायचं, पण अगदी मऊसूद मटारची पेस्ट बनवून घ्यायची. त्यानंतर घेतलेलं आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ. माझी वाटी इथं मोठी आहे, मी मटारही त्याच वाटीनं घेतलेलं आहेत आणि गहू पीठही त्याच वाटीनं. चवीनुसार मीठ घालायचं, सोबतच 1 चमचा मी घातलेला आहे ओवा, 1 चमचा बारीक रवा घालायचा, आपण जे मिश्रण तयार केलं आहे वाटाण्याचं ते घालायचं. सोबतच 2 चमचे मी इथं नॉर्मल टेम्परेचरचं तेल घातलेलं आहे, मोहन वगैरे घातलेलं नाही. जे आपण मिश्रण वाटाण्याचं करून घेतलेलं आहे मऊसूद ते घालायचं आणि इथं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळण्यासाठी मला एक्स्ट्रा फक्त अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे. मटारचा भरपूर वापर आपण इथे केलेला आहे, त्यामुळे ना चव खूप छान लागते. आणि आपण जी बडीशोप वापरली आहे, ओवा आणि बडीशोपला या पुऱ्याला अगदी वेगळा फ्लेवर येतो. मी लहान मुलांसाठी बनवते आहे, त्यामुळे मी तिखटाचं प्रमाण किंवा हिरवी मिरचीचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे. तुम्ही हवं तर वाढवू शकता. या प्रमाणामध्ये 40 ते 45 पुऱ्या बनवून तयार होतात. अगदी घट्टसर जसं आपण नॉर्मल पुरी बनवायला पीठ मळतो त्या प्रकारे पीठ मळून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनटासाठी बाजूला ठेवायचं. त्यानंतर छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आणि या प्रकारे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. थोडंसं जर तुम्हाला चिकटल्यासारखं वाटत असेल तर गव्हाची पिठी लावून तुम्ही पुरी लाटू शकता. मीडियम जाडीची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे, जास्त पातळही करायची नाही. जास्त पातळ केलं तर पुरी टम्म फुगत नाही आणि खूप जाडही ठेवायची नाही. आणि खूप साऱ्या पुऱ्या एकदाच लाटून ठेवायच्या नाही तर पुऱ्या व्यवस्थित फुगत नाहीत. 4-5 पुऱ्या लाटल्या की त्या तेवढ्याच तळून घ्यायचे, असं मी तरी करते. तेल मस्त कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर गॅस कमी करायचा. पुरी तळताना गॅस फुल करायचा नाही, कडकडीत गरम तेलात पुरी सोडायची. मस्त म्हणजे अशी खमंग खरपूस तळल्या जाते. अगदी तुम्ही फुल गॅसवर डागण्या पाडून जर पुरी तळली तर ती दिसायला तळलेली दिसते, पण खमंग खरपूस तळल्या जात नाही. तुम्ही बघू शकता अगदी फुल गॅसवर मी आधी तेल तापवलं आणि त्यानंतर गॅस कमी करून पुरी तळून घेतली. कमी करून म्हणजे अगदी कमी तेलातही तळायचं नाही. कमी तावामध्ये जर तुम्ही पुरी तळली तर ती तेल पिऊ शकते, त्यामुळे तेल मीडियम गरम असलं पाहिजे. मस्त खमंग खरपूस सोनेरी रंगावर आपली ही वाटाण्याची पुरी तळून तयार आहे. तुम्ही बघू शकता इतक्या खमंग या पुऱ्या बनतात आणि कोणी विश्वाससुद्धा ठेवणार नाही की आपण 1.5 वाटी मटार म्हणजे जवळजवळ अर्धा किलो मटार इथं वापरलेला आहे. मस्त कुरकुरीत खमंग अशा या मटारच्या पुऱ्या बनून तयार होतात. तुम्ही अशाच खाऊ शकता, टोमॅटोच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा बटाट्याच्या भाजीसोबत. मी मस्त साधी जिरे टाकून बटाट्याची भाजी केली होती, त्यासोबत सर्व केले आहेत. 3 ते 4 तासासाठी मऊसूद राहतात. तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता. रात्री पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवून सकाळी सकाळी मस्त पुऱ्या करून देऊ शकता. तुम्ही बघू शकता मस्त अशा मऊसूद मटारच्या पुऱ्या बनवून तयार आहेत. मटारचा सीझन आहे, तोपर्यंत ट्राय करून नक्की बघा. मी भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.